नमस्कार. आज रविवार दिनांक 14 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या 5 मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र दिनांक 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पुढे ढकललेल्या परीक्षा संबंधित अभ्यासक्रमांच्या शेवटच्या दिवशी घेण्यात येणार आहेत. सुधारित वेळापत्रकाची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी. तसेच सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे यांनी केले आहे. दक्षिण भारतातील मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव अधिक वाढवण्यासाठी यावर्षी कुस्ती, कृषी व पशु स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. यंदा कुस्ती, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या स्पर्धांसाठी जवळपास 50 लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. माळेगाव यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात काल आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय लोक अदालतीचे काल आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. एकूण 1162 मालमत्ता धारकांनी थकबाकीवरील शास्तीत 80% सूट योजनेचा लाभ घेऊन एकूण तब्बल 2,17 कोटी एवढ्या रकमेचा मालमत्ता कर भरणा केलाय. एज्युटेक बिझनेस अकॅडमी पुणे यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शिक्षण क्रांती अभियान व सहरोजगार मेळावा दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता गायन वादन विद्यालयाचे सभागृह कलामंदिर नांदेड येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी दिली. या अभियानाचा मुख्य उद्देश शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू, होतकरू व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाचा अडथळा दूर करून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. नागरिकांना सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आथ बालाजी कल्याणकर यांनी विकासाची असंख्य कामे केली आहेत. मात्र याच वेळी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठीही त्यांनी रोगमुक्त योग शिबिर आयोजित केले. त्यामुळे मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकाने योगात सहभागी झाले पाहिजे, असे मत साहित्य अकादमी प्राप्त कवी डॉक्टर सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. याचवेळी योग शिबिर आयोजित केल्याबद्दल आमदार बालाजी कल्याणकर व आयोजक एकनाथ कल्याणकर, सुहास कल्याणकर, योगेश मुंडे यांचे कौतुकही केले. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.